हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज मैत्रीण आपण 40 साईजचा ब्लाऊज बघणार आहोत. त्याचबरोबर आपण बाहीची कटिंग पण बघणार आहोत. डिझायनर ब्लाऊज असेल तर कसा कट करायचा ते पण बघणार आहोत. चला तर आता अस्तर आपण डबल फोल्ड केलेला आहे बघा. अस्तर आता आपली चेस्ट 40 आहे म्हणून 10 अंदामध्ये 2 इंच ॲड करून 12 इंच घेतलेला आहे बघा. चेस्टची जी रुंदी आहे ती आपण 12 इंच घेतलेली आहे. टोटल 40चा चौथा भाग 10 अंदात 2 इंच ॲड करून टोटल आपण 12 इंच घेतलेला आहे. ह्या पद्धतीने आपण हे माप घेतलेलं आहे बघा. त्यानंतर आपल्या ब्लाऊजची मागची उंची आणि पुढची उंची घ्यायची आहे. मागची उंची आहे 14.5 आणि पुढची उंची आहे 15.5. आता बघा 14.5 खूण करायची आहे. मध्ये बोट ठेवून पलटी मारायचं आहे. पलटी केलेला भाग हा 14.5 आला पाहिजे. आता बघा ते एकदा चेक करून घ्यायचं आहे बघा. 14.5 व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा. 14.5 अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करून घ्या. अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सोनू फॅशन डिझायनर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता बघा 14.5 आणि त्यात 1 इंच आपण ॲड करणार आहोत. तर टोटल 15.5 म्हणजे लक्षात घ्यायचं आहे इथे 14.5 आणि 15.5 आपण खूण केलेले आहे. 14.5 ही मागची उंची आहे, 15.5 ही पुढची उंची आहे. ओके, इथपर्यंत एक्स्ट्रा भाग आपण कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आपण पलटी करायचं आहे बघा. साठी मी 2.5 आणि 5.5 घेतलेला आहे. तुम्ही 3.25 आणि 5.6 पण घेऊ शकतात बघा. गळा रुंदी 2.5 आहे आणि शोल्डर आहे 3 इंच. त्यानंतर बघा पुढचा गळा आणि मोंडा आहे माझं 6 इंच. हे 5.5 होतं, त्यात अर्धा इंच मिळून आपण पुढच्या गळ्यालाही गोल आकार डीपनेक देऊन घेतला आहे आणि मोंढ्याला अर्ध्यापासून 1.5 इंचावर 2 आकार देऊन घेतले आहे. पहिल्यांदा अर्धा घ्यायचा आहे, अर्ध्यापासून पुन्हा 1.5 इंचावर म्हणजे 2 आकार देऊन घ्यायचे आहे. त्यानंतर गळ्यापासून खालपर्यंत जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे. त्याचं निम्मा करायचं आहे आणि इथे मी 5.5चा टक्स घेणार आहेत बघा. इथे आपण 5.5चा टक्स घेतला आहे. वरती खूण केली, खाली पण 5.5 खूण केली आहे. पुढे 1 इंच, मागे 1.5 इंच असं खूण करून मागे 1 खूण 1 इंचाचे आणि 1 खूण 1.5 इंचाचे असा आकार देऊन घेतलेला आहे बघा. त्यानंतर बघा मागचा गळा आवडीनुसार घ्यायचा आहे. तर हा गळा व्हिडिओमध्ये तुम्हाला येईलच. दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचा ब्लाऊज बॅक गळा कसा स्टिच केला आहे तर बघा. त्यानंतर मी इथे जेवढं पाहिजे नसेल तेवढं करून घेतलेलं आहे. गळा रुंदी मागची 2.5 आहे म्हणून पुढची पण 2.5 आलेली आहे. त्यानंतर चौकोन करून घेतलेला आहे बघा. आता मोंडा हा 4 पदरावर कट केला आहे म्हणजे 4 लेअर आहे. त्यानंतर मधून कट मारला आहे आणि दोन्ही पार्ट बाजूला केले आहे. त्यानंतर मोंड्याचा पहिला आकार आणि आपण या ठिकाणी पुढच्या गळ्याचा आकार कट करून घेतला आहे 2 लेअरवरती. त्यानंतर बघा मधून कट मारला आहे. त्यानंतर एकमेकावर प्रेस केला आहे आणि दोन्ही पण आकार एकमेकावर वठवल्यावरती दोन्ही पण प्रिन्स कटचे आकार सेमच येतात. तर बघा अशा इतक्या सोपी पद्धतीनं आपला हा 40 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर बघा त्यानंतर आपण मार्किंग करून घेतले आहे. चॉकनी मार्किंग केल्यानंतर एकमेकावर ठेवले आहे, प्रेस केले आहे आणि दोन्ही आकार एकमेकावर ओढले आहे. तुम्ही बघू शकता, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत तर आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी कट करून घेणार आहे. बटनपट्टी आणि हुकपट्टी, हुकपट्टी आणि कमरपट्टी आणि खालच्या बाजूला आपण जी क्रॉसपट्टी आहे ते आपण 2-2 इंचाच्या कट करून घेतलेला आहे. खालच्या बाजूला 3 इंचाचा पट्ट्या आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघा तिरकस पट्ट्या पण काढून घ्यायच्या आहे. आधी हुकपट्टी आणि बटनपट्टी काढलेली आहे. त्यानंतर आपण तिरकस पट्ट्या पण काढून घेणार आहोत. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. पण तुम्ही चॅनलला सपोर्ट करत चला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनवायला पण प्रोत्साहन येते. तर ओके, त्यानंतर छोटे छोटे कट मारायचे आहे. कट मारल्यानंतर छोटे कट मारले आहे बघा. तिरकस आकार कट केला आहे. आता ह्या बघा आपण रेग्युलर बाही कट करू तशीच करायची आहे. तुम्हाला इथे पप बाही कशी कटिंग करायची ते सांगणार आहेत बघा. चेस्ट ही 40 इंच आहे म्हणून आपण बाहीची लांबी आहे ती 40 इंच घेणार आहोत. 10 इंच घेणार आहोत. 10. तर बघा इथे फोल्ड केलेला आहे अस्तर बंद बाजूकडून. तर बघा इथे जी चेस्ट आहे 10 घेतलेले आहे म्हणजे चेस्ट 10 इंच आहे म्हणून बाहीची लांबी पण 10 इंच घेतलेले आहे आणि इथे बाहीची उंची मी 11 इंच घेतलेली आहे बघा. इकडे पण 11 याच्यावर खूण करून घ्यायचा आहे आणि चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा.
11 इंच खून करायचे आहे, चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा. कॅप हाईट दिलेली आहे इथे बघा मी 3.5 इंचाची. बघा कितकी सोपी पद्धत आहे 3.5 इंचाची. 3.5 इंचापासून आपण सरळ लाईन वाढणार आहोत बघा. ती सरळ लाईन म्हणजे तिकडे उंचीकडे, त्यानंतर खाली पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 2 इंच खून केले आहे, या 2 इंच मध्ये केलेलं आहे आणि जेवढा मध्ये आला त्यावरती 1.5 इंचावर खून केलेले आहे बघा. किती सिंपल आहे बघा, 1.5 इंच खून केले आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तर खाली आपला 6.5 दंडघेरा आहे, त्यानंतर एक्स्ट्रा 2.5 इंच आपण मार्जिनसाठी ठेवलेला आहे बघा. त्यानंतर स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण आपल्याला इथे पब्बाई किती अंतर पाहिजे, म्हणजे आता मी इथे 3 इंच केले आहे. 3 इंच सरळ लाईन, तुम्ही इथे 4, 5, 6 जसं तुम्हाला आवडतं तशी घ्या. तिथे चौकोन करून घेतलेला आहे बघा ते. त्यानंतर आता इथे काय करायचं, बाहीची लांबी 10 आहे म्हणून 5 याच्यावर खून केले आहे, चौकोन करून घेतला आहे आणि इथून या ठिकाणी असा आकार देऊन घेतलेला आहे बघा. तर अशा प्रकारे आपली इतकी सिंपल पद्धतीने कटिंग करून झालेले आहे. तर बघा त्यानंतर आपण 2 लेयरवर कट करून घ्यायचं आहे बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. त्यानंतर बघा इथे मध्ये छोटासा कट मारायचा आहे, जेणेकरून फुगीर भाग आणि खोलगट भाग इथे समजले पाहिजे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी जे मेन फॅब्रिक आहे ते आतरून घेतलेलं आहे. पण आता इथे बघा मला मागची डिझाईन अजिबात लागत नव्हती, मला फक्त बाईची डिझाईन, कारण मागची डिझाईनचा गळा खूप छोटा होता आणि मला छोटे गळे आवडत नाही. त्यामुळं मी इथे काय केलेलं आहे, बाई कटिंग करून घेतलेली आहे बघा. एक व्यवस्थित ठेवायचं आहे ना, आपण जे अस्तर कट केलं त्यावर ते ठेवून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जे पॅच आहे ते एकमेकावरच आले पाहिजे. त्यानंतर बाहेर ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे बघा. मैत्रिणींनो खूप सिंपल पद्धत आहे आणि तुम्हाला ज्या बेसिक ट्रिक्स आहेत त्या पण मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी शेअर करत असते. आता आपण बाही कट करून घ्यायचे. बाही मेन फॅब्रिक ठेवले आहे अस्तर आणि कट करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर आता हा बॅक नेकचा पार्ट आहे तो हा पुढून घ्यायचा आहे. त्यामुळे मी जसा आकार आहे तसंच कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले जेवढे अस्तरचे पार्ट होते तेवढे मेन फॅब्रिक ठेवायचे आहे आणि कट करून घ्यायचे. उर्वरित नेक्स्ट व्हिडिओ स्टिचिंगचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघा. काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये सांगा बघा. इथे आपण थोडीशी फोल्ड केलं आहे. इथे आता हा पाठीमागचा गळा खूप छोटा होत होता म्हणून मी काय केलेलं आहे, इथे मी हा पुढं टाकलेला आहे आणि इकडून प्लेन गळा आहे तो गळा टाकणार आहे. तर प्लेन गळ्यावर मागचा बॅक नेक घेणार आहे, कारण मला इथे थोडीशी डिझाईन करायची होती आणि जो डिझायनर गळा आहे तो मला खूप छोटा वाटत होता. म्हटलं सगळी डिझाईन कट करून गेल्यानंतर ते अजिबात छान वाटणार नाही, त्यामुळे या पद्धतीनं जर केलं तर खूप छान दिसेल. त्यामुळे मी त्या पद्धतीनं कट केला आहे. तुम्हाला जर ब्लाऊजचं फायनल लुक बघायचा असेल तर येणारा व्हिडिओ हा बघावाच लागेल. त्यानंतरच तुम्हाला समजेल का आपण यांनी हा ब्लाऊज कसा स्टिच केला. बघा अशा प्रकारे आपली ही पण बॅक नेक पण कट झालेला आहे बघा, मागचा पार्ट आणि मेन फॅब्रिक. त्यानंतर आता बघा आपण जे प्रिन्स कट होता तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ती डिझाईन आहे ती पुढच्या गळ्याला आणायची आहे. तर बघा मी पुढचा गळ्याचं म्हणजे डोक्यात नव्हतं, पण नंतर खूप छोटा होत होता म्हणून मी ते कट केलं. बट हा पुढच्या बाजूला लावणार आहे जे आकार आहे त्याने पण खूप छान ब्लाऊज दिसतो. फक्त आता इथे मी गोल गळा घेतला आहे, इथे पान गळा आहे. आपण कटिंगच्या वेळेस ते ॲडजस्ट करणारच आहोत. तोपर्यंत कटिंगच्या वेळेस कटिंग केले आहे, पण जेव्हा आपल्याला स्टिच करायचं त्यावेळेस आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत. एकमेकावर ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे बघा. अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. यानंतरचे व्हिडिओ पण खूप छान असणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला, जेणेकरून तुम्हाला शिवण्याची लिंक येईल. तर बघा एकमेकावर ठेवून घ्यायचं. हे सगळी प्रोसेस आपण मशीनवर ठेवायच्या अगोदरच करायचं आहे. त्यानंतर बघा एकमेकावर पार्ट ठेवायचे आहे आणि पार्ट एकमेकावर ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित करून घ्यायचे. अशा प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर नक्की इतर महिलांना पण शेअर करा. अशा प्रकारे तुम्हाला मी आज कटिंग पूर्ण दाखवले आहे, मेन फॅब्रिक पण कसं कट केलं ते पण दाखवलं आहे. तर चला आपले व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि सोनू फॅशन चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करत चला, तर हा वारंवार सांगते जेणेकरून व्हिडिओ जास्त शेअर झाले पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग.